तर कल्याणच्या एका खासगी रुग्णालयामधला हा सगळा प्रकार आहे। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला या ठिकाणी मारहाण करण्यात आली। या तरुणीने फक्त त्या एमआरला काही एमआर डॉक्टरांकडे बसले आहेत, तुम्ही थोडंसं थांबा एवढंच म्हटलं होतं। मात्र त्यानंतर त्या एमआरनं त्या तरुणीला मारहाण केली आहे। कल्याणच्या नांदिवली परिसरामधला हा धक्कादायक प्रकार। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडे। सुनील, या संदर्भात काय तक्रार करण्यात आली आहे आणि या तरुणानं नेमकं का ही मारहाण केली आहे? आपण पाहिलं तर निकिता, हा जो प्रकार आहे का संध्याकाळच्या सुमाराचा प्रकार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार हा कल्याणमधील नांदिवली परिसरामधला हा प्रकार आहे। त्यावेळेला या खासगी रुग्णालयामध्ये बाजूला रिसेप्शनिस्ट जी होती ती बसली होती आणि त्यावेळेलाच एमआर जो आलेला आपला औषध वगैरे घेऊन आलेला डॉक्टरकडे, आणि डॉक्टरांना जेव्हा वेळ लागेल आणि एखादा पेशंट आतमध्ये आहे, रिसेप्शन जी मराठी होती तिने सांगितलं की तुम्ही थांबा आणि डॉक्टरला वेळ लागणार आहे। मात्र त्याचा त्यावेळेला रिसेप्शनवरती असलेल्या तरुणीबरोबर वाद झाला आणि तो वाद एवढा चव्हाट्यावर पोहोचला की त्या तरुणांनी चक्क मारहाण केली। गोपाल झा अशा या तरुणाचं नाव असून सध्या या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस स्टेशन त्याची चौकशी करत आहेत। मात्र हा कोळशेवाडीचा परिसर असल्यामुळे कोळशेवाडी पोलीस आणि त्याचबरोबर मानपाडा पोलीस हे दोन्ही पोलीस स्थानक जे आहेत ते अधिक तपास या गोष्टीचा करत आहेत। सध्या ते कुटुंब जे आहे ते घाबरलेलं आहे, ती मराठी तरुणी जी आहे ती घाबरलेली आहे। मात्र हॉस्पिटल आणि रुग्णालय आणि डॉक्टरांकडनं या विषयावरती तक्रार देण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू केलेली आहे। निकिता, नक्की सुनील, आणि सगळी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आणि त्यामध्ये दिसतंय की त्या तरुणानं या रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला किती बेदम मारहाण या ठिकाणी करण्यात आली आहे। काय ऍक्शन या संदर्भामध्ये घेण्यात आली आहे? त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे का? सध्या पोलीस जे आहेत ते पोलिसांनी तक्रार घेतलेली, मात्र त्या एफआयआर मध्ये ज्या तरुणीने ज्या पद्धतीने केलं यांचा आपसातला वाद आहे का मराठी आणि हिंदीचा वाद आहे, नेमकं कशावरनं चाललंय यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते या ठिकाणी चौकशी करताना दिसून येत आहेत। पूर्ण चौकशी झाल्यानंतरच याच्यावरती नेमका काय गुन्हा दाखल होतो हे पाहणं योग्य राहणार आहे। मात्र पोलीस अधिकारी असतील, एसीपी असेल, डीसीपी असेल, हे सगळेजण या गंभीर सीसीटीव्हीची चौकशी करत आहेत आणि यावरती गंभीर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत। कल्याणमधल्या एका रुग्णालयातला हा प्रकार आहे। खासगी रुग्णालयामध्ये मराठी तरुणीला या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, स्वागत तुमचं। तुम्ही देखील हा सगळा प्रकार पाहिला असेल कल्याणमधला। एका गोपाल झा नावाच्या या तरुणाने या तरुणीला इथे बेदम मारहाण केली। नक्की मराठी आणि हिंदी असा वाद आहे किंवा त्यांचा आपापसातला काय वाद आहे या संदर्भात पोलीस तपास करतायत, मात्र तुमचं काय मत यावर? हे बघा, सर्वात पहिलं महत्वाचं, हा जो कोणी आहे ना त्यांनी एका महिलेवर हात टाकलाय, महाराष्ट्रातल्या मराठी महिलेवर। माझी पोलिसांना विनंती आहे, याला ताब्यात घेऊन तुडवा पहिला। महाराष्ट्रातल्या महिलेवर जर कोणी वाकड्या नजरेनी किंवा अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर गुन्हा बिना दाखल पद्धत नंतर, नाहीतर मग मनसेला आपल्या हातात कायदा घ्यायला लागेल। हा माज आमच्याकडे येऊन दाखवायचा नाही आणि हेच राजसाहेब ठाकरे कायम सांगतायत। आणि तुम्ही तेव्हा म्हणता की राजसाहेब ठाकरे देश तोडतायत, ती मी तुमच्या चॅनललाच बघतोय, ती मुलगी मला थोडं थांबा असं तुम्ही दाखवताय आणि ह्या माणसाची मी समजू शकतो काहीतरी घाई असेल, परंतु ह्याला महिलेवर हात टाकताना लाज नाही वाटली? कारण माज आहे, लक्षात ठेवा, आणि तो नक्की उतरवला जाईल।
जी, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. रुग्णालयामधील कर्मचारी असलेल्या या मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. इमार असलेल्या या तरुणानं या तरुणीला इथे बेदम मारहाण केली आहे. या रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या या मुलीने फक्त त्याला काही काळ थांबावं लागेल असं म्हटलं होतं आणि व्हिडिओमध्ये ते ऐकू देखील येतं.